जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 5वा द्वैत कल्पना निरसन नाम श्रीराम समर्थ। केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान। आता मागच्या समासामध्ये आपण विमळ ब्रह्माची ओळख बघितली। विमळ ब्रह्म काय आहे ते पाहिलं। सर्व काही काय आहे ओ आकाशाखालती आणि आकाशावरती सर्व काय आहे ते विमळ ब्रह्म आहे, व्यापून आहे। जसं आता आपण त्या विमळ ब्रह्मात म्हणजे कसं हो, छोटं वर्तुळ मोठ्या वर्तुळामध्ये काढता येतं, पण छोट्या वर्तुळामध्ये मोठं वर्तुळ काढता येतं का हो? नाही येतंय। तसं आपण आहे, आपण त्या परब्रह्मापुढे एका अंशासारखे आणि एका अणु एवढं आहे आणि परब्रह्म आपल्यात मिसळू शकत नाही। आपण जाऊन त्या परब्रह्मामध्ये काय व्हायचंय, सामील व्हायचंय। एवढं काय दिलंय, संतांनी शिकवण दिलेली आहे की काय हो, ब्रह्माकडे आपण ब्रह्मामध्ये आपण सामावून गेलं पाहिजे, ब्रह्मामध्ये आपण सामावलं पाहिजे। म्हणून ब्रह्म म्हणून जे सांगितले त्याचा अनुभव पटला आपल्याला गेल्या समासामध्ये। आणि तरीही काय हो, आपण मायेमध्ये अडकतो। आपल्याला कसं आहे, श्रवण केल्यापुरताच काय येतो, विवेक आणि वैराग्य उत्पन्न होतं। बघा, मशानभूमी मशान वैराग्य कधी, एखादा माणूस मेला म्हणजे एखादा माणूस गेला की आपण काय करतो, असं व्हायला काय आहे जीवनात, काय नाही, शेवटी सर्वांना ह्याच मार्गाने जायचंय। हे मशान वैराग्य कुठपर्यंत, जोपर्यंत आपण तिथं त्या व्यक्तीचा अंतविधी होत नाही तोपर्यंत आपण सर्व काय हो मशान वैराग्यात असतो। तिथून बाजूला सरलो की लगेचच काय हो आपण मायेत अडकतो। त्याप्रमाणे ब्रह्म म्हणून आता सांगितलंय की संतांनी पटवून दिलंय की ब्रह्म काय आहे, सर्वस्व आपलं काय आहे, ब्रह्म आहे। जीवाला हे काय दिलंय, सत्य पटवून दिलंय, तरीही जीव कशामध्ये अडकतो, द्वैत कल्पना। काय दिलाय समास 5वा, द्वैत कल्पना निरसन नाम। आता द्वैत कल्पना म्हणजे विषयांमध्ये समोर विषय उभा राहिले की काय होतं, माणूस मायेमध्ये अडकतो। मग मुलं बाळ पत्नी समोर उभा राहिलं की काय हो, लगेचच काय उभा राहतं, द्वैत कल्पना उभा राहतात। मग या द्वैत कल्पनेचं निरसन कसं करायचं हे कोण सांगू शकतं, फक्त सद्गुरू परंपरा सांगू शकते। म्हणून समर्थांनी या समासाला नाव काय दिलेलं आहे, द्वैत कल्पना निरसन नाम। आता केवळ श्रीराम समर्थ, केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान। आता ब्रह्म म्हणून कळलंय, आता असं वाटलं की हा संसार काय आहे हो, सगळं व्यर्थ आहे, आपण एवढं जे काय कमवतो हे सगळं काय आहे, नश्वर आहे, हे अंतरी पटलंय, संतांनी आपल्या ठासून सांगितलंय। श्रवण केल्यापुरतं आपलं वैराग्य काय होतं हो, टिकतं आणि लगेच आपण तिथून बाजूला झालो की काय हो, मायेमध्ये अडकतो। माझा पती, माझा मुलगा, माझे आई वडील, यामध्ये काय होतो, आपण अडकतो। यालाच काय म्हणतात, द्वैत कल्पना। ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान। मग मायेमध्ये काय होतं, आपण अडकतो, यालाच काय म्हटलं जातं, द्वैत कल्पना। ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि माया ही प्रत्यक्ष दिसे, आता हे द्वैत निरसे कौने परी हो। एकीकडे ब्रह्मज्ञान अंतकरणात प्रकाश पावते, उपासना केली, श्रवण केले की असं वाटतं की अंतकरणामध्ये काय वाटतं, ब्रह्मज्ञान झालंय आपल्याला, हे सगळं नश्वर आहे, फक्त शाश्वत काय आहे ते परब्रह्म आहे, हे अंतरी काय होते, आपल्याला आत्मज्ञान होतंय। आणि दुसरीकडे माया ही प्रत्यक्ष दिसते, मुलं दिसतायत, पत्नी दिसते, आई वडील दिसतायत, मग असं वाटतं की बहीण दिसते, भाऊ दिसतो, आपल्याला काय वाटतं, हे सगळं काय आहे, खरं आहे। आता हे द्वैत कशाने नाहीसे होईल, आता हे द्वैत निरसे कौने परी हो। सद्गुरू म्हणतायत, आता हे माया, हे द्वैत कशानं नाहीसे होणार आहे ते बघूया आता। तरी आता सावधान एकाग्र करून या मन,
माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. तरी समर्थ काय म्हणतायत, आता काय व्हा, एकाग्र मन करून सावध व्हा आणि श्रवण करा. माया व ब्रह्म कोण जाणते ह्याचा काय करा, विचार करा. आता आपल्याला काय हो, आपण एखाद्या बसमध्ये चाललो आणि थोडीशी मध्ये जागा असली तरी काय होतो, लगेच तिसरा माणूस येऊन काय करतो, बसायला बघतो. तशा पद्धतीनं माया व ब्रह्मामध्ये अज्ञान आलं, आपलं द्वैत भावना आल्या, विषय विकार आले की आपण काय होतो, परब्रह्मापासून वेगळे होतो आणि ते मध्येच येऊन बसतं. म्हणजे परब्रह्मामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पाडण्याचं कार्य कोण करत असतं, तर हे विषय करतात. सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी. सत्य, आता ब्रह्माविषयीची कल्पना, तो संकल्प कसा आहे हो, तो सत्य आहे. आणि मायेसंबंधीची कल्पना, तो विकल्प कसा आहे, मिथ्या आहे. ऐशी द्वैत भावाची बडबड कोण करत असतं, मनच करत असतं. सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसिया द्वैताचा जल्प मनच करी. मनच ठरवतं काय, ब्रह्म सत्य आहे, मिथ्या माया आहे. हे सगळं कळत असतं, परंतु हे मन काय करतं, आपल्याला भरकटावायचं काम करतं. म्हणून समर्थांनी श्रीमनाचे श्लोक दिले, जेणेकरून त्या मनाला काय हो, परब्रह्माची काय निर्माण व्हावी, गोडी निर्माण व्हावी. ते मन एकदा परब्रह्मचरणी लागलं की काय हो, सर्व गोष्टीचं काय आपल्याला वाटतो, कोणत्याही गोष्टीमध्ये रस वाटत नाही. मग ते परब्रह्म आहे, त्या परब्रह्मामध्ये आपण काय होतो, मिसळून जातो. जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणोनिया सर्व साक्षिणी. जाणे ब्रह्म जाणे माया. आता काय सांगितलंय, ब्रह्म व माया दोन्हीसही जाणणारी ती कोण आहे हो, ती एक जाणावी तुर्या. ती कोणती आहे, तुर्या अवस्था होय. ती काय करते, सर्व जाणते, म्हणून तिला सर्व साक्षिणी म्हणतात. आता तुर्या म्हणजे काय हो, चौथी, जागृती स्वप्न सुसुप्ती आणि तुर्या. जागृती स्वप्न सुसुप्ती हे सर्वांना प्राप्त होतं. तुर्या अवस्था प्राप्त ही कोणाला होते, संत संगतीत राहिल्याने. एकदा का माणूस त्या अवस्थेला प्राप्त झाला की तो काय होतो, सर्व गोष्टीं त्याला काय होतात, सर्व गोष्टींचं ज्ञान होतं, अंतर्ज्ञान होतं आणि त्या आत्मज्ञान होतं. त्याला काय होतं, आत्मज्ञान होतं. तुर्या अवस्था प्राप्त झाली की माणूस संसार प्रपंचापासून काय होतो, सहज असूनही नसल्यासारखा, असूनही काय होतो, तो नसल्यासारखा वावरत असतो. संकल्प विकल्पाची सृष्टी, झाली मनाची पोटी, ते मनची मिथ्या शेवटी साक्षी कवणू. आता काय, सर्व जाणणे हे तुर्येचे लक्षण. ऐका, असं कोण म्हणते, सद्गुरू म्हणतायत. पण सर्वच नाही तर जाणणार कोण. आता सर्व जाणणे हे तुर्येचे लक्षण, परंतु सर्वच नाही जाणणार कोण, कोणाला जाणायचं मग. आता तुर्या अवस्था म्हणजे काय, सर्व जाणणारी पण सर्वच नाही, एकच ब्रह्मच आहे, त्यावेगळे काही नाही. ते जाणपण कोणाचे. म्हणजे सद्गुरूंना काय म्हणायचंय, संकल्प विकल्पाची सृष्टी, झाली मनाची पोटी, ते मनची मिथ्या शेवटी साक्षत्व कवणू. म्हणजे मन काय आहे, ते मिथ्या आहे आणि ह्या जी सृष्टी आहे ती मनानेच काय हो, संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाचे पोटी. मनाच करत असतं सगळं. हे सगळं मन काय करतं, सगळ्या गोष्टी करत असतं आणि मनाच्या पोटात संकल्प विकल्पाची सृष्टी उभारली गेली, पण शेवटी ते मनच मिथ्या असे ठरते. तेव्हा खोट्या मनाने उत्पन्न केलेल्या मिथ्यासृष्टीला साक्षी म्हणजे पाहणारा कोण. संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची पोटी,
ते मनची मिथ्या शेवटी साक्षी कोण. आता मनच काय आहे, मिथ्या आहे, मग त्याला साक्षी कोण. त्याने निर्माण केलेल्या सृष्टीला साक्षी कोण राहणार आहे. सर्व काय आहे हो, सर्व साक्षीने कोण आहे, तो परब्रह्म आहे. साक्षत्व चैतन्यत्व सत्व सत्ता हे गुण ब्रह्माची माता. आरोपले जाण वृत्ता माया गुणे. आता मायेच्यामुळे साक्षीत्व चैतन्यत्व सत्ता ह्या गुणांचा काय हो, ब्रह्मावर विनाकारण आरोप आलेला आहे. हे गुण ब्रह्मावर मायेने लादलेले आहेत. हे खरे नव्हेत, का की ब्रह्म मुळीच काय आहे हो, निर्गुण आहे. आपण म्हणतो साक्षीत्व चैतन्यत्व सत्ता हे आपण लावलेले काय आहेत, त्याला आपण दिलेल्या उपमा आहेत त्या परब्रह्माला. परंतु ते परब्रह्म त्याहूनही निराळा आहे, निर्गुण आहे. त्याला कोणतेही गुणही काय करता येत नाही. आपल्याला गुणांचीही उपमा देत येत नाही. कारण ते कसं आहे हो, असतची असे सर्व काळ, तो परब्रह्म आहे. आता द्वैत कल्पना, मी आणि विमळ ब्रह्म वेगळे आहोत ही भावना दूर न झाल्यामुळं, ब्रह्म व आपल्यात अंतर पडल्यामुळं असमाधान दुःखाचं साम्राज्य प्रचंड प्रमाणात काय झाले हो, विस्तारलं आहे. आपली मायाच काय करते, सर्व काही म्हणजे त्या परब्रह्माला जे काय उपमा द्यायच्या ते कोण देते हो, माया देते. आणि ह्या मायेचा सगळा काय आहे, हा पसारा आहे. माया आणि ब्रह्म वेगळेपणाने कोण जाणतं. आपल्या शरीरातील असा कोणता अवयव आहे जो त्याचं चिंतन करताना माया ब्रह्म या कल्पना करीत असतो. थोडंसं अंतर्मुख झालं की याचं उत्तर मिळतं. आता सांगितले समर्थांनी, कोण आहे ते, मन. या दोन्हींमध्ये वेगळेपणा पाहणारं कोण आहे, मन. त्या मनालाच काय केलंय हो सद्गुरूंनी, श्रवणात आणलंय. त्यावेळेस ते मन काय होतंय मग. म्हणून समर्थांनी काय दिलेत, मन श्री मनाचे श्लोक दिले, जेणेकरून काय हो, मनाच्याकडे ज्या या माया आणि ब्रह्मामध्ये तुटी म्हणजे माया आणि ब्रह्मामध्ये फरक करतं मन. म्हणून त्या मनाला काय दिली, शिकवण दिली, जेणेकरून ते मन काय होईल, श्री सद्गुरु चरणी लागेल. मग काय होईल ना हो, सद्गुरु चरण समर्थांचंच झालं मन की मन काय तिथं होणार आहे, तुर्य अवस्था काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. मग उन्मणी, नंतर उन्मणी. घटमटाचे निगुणे त्रिविधा आकाश बोलणे, मायेचे खरेपणे गुण ब्रह्मी. काय सांगितलंय, मायेच्याच मुळे घट व मठ या उपाधीमुळे घटाकाश आणि मठाकाश व महदाकाश असे 3 प्रकारचे आकाश म्हटले जाते. त्याप्रमाणे माया खरी आहे असे मानले तर ब्रह्मावर गुणांचा आरोप करता येतो. वस्तुतः आकाशाच्या ठिकाणी दोही कल्पना मिथ्यारूप आरोप आहेत. सर्व ब्रह्माच्या ठिकाणी गुणांचा वृत्ता आरोप माया करते. ब्रह्म निर्गुण निधर्म आहे. काय आहे होते, निर्गुण. आणि ब्रह्म कसा आहे, निर्गुण निराकार आहे. जव खरे पण मायेसी तवची साक्षत्व ब्रह्मासी, माये अविद्येचे निरासी द्वैत कैचे. काय सांगितले, जेव्हा जोपर्यंत मायेला खरेपणा असेल तोपर्यंत तेव्हाच ब्रह्माकडे काय हो, साक्षीत्व येईल. पण माया आदी कल्पना ब्रह्मांड व तिचा स्वामी शिव ह्यांची कल्पना व अविद्या म्हणजे काय, पिंड व पिंडाचा चालक जीव ह्यांची कल्पना, या दोन्ही कल्पनांचा निराश झाल्यावर एक ब्रह्मच उरते. ते द्वैत कुठून उर राहणार आहे. जव काय सांगितले समर्थांनी ओवीमध्ये, जव खरेपण मायेसी तवची साक्षत्व ब्रह्मासी, माये अविद्येचे निरासी द्वैत कैचे. एकदा कळलं तुम्हाला माया आणि ब्रह्म म्हणजे काय, मग ज्या वेळेस हे कळतं आपल्याला त्यावेळेस तो द्वैत राहतच नाही, द्वैत भाग राहतच नाही. आपल्याला माहित आहे अद्वैत भाग, द्वैत भाग आपल्याला माहित आहे, द्वैत कल्पना. आता ह्या द्वैत कल्पना निर्माण होऊ नये यासाठी काय पाहिजे हो, श्रवण पाहिजे.
श्रवणाने काय होतं आपल्या हे सगळे. आणि एक लक्षात ठेवा, आपण घरातल्या माणसाला काय करू शकत नाही, शिकवू शकत नाही. तो आपलं ऐकत नाही. बघा, 4च माणसं असतात घरात. एखादा सरळ मार्गी माणूस असतो, परंतु कोणी घरातलं त्या माणसाचं ऐकत नाही. आपल्यावरूनच आपण उदाहरण घ्यायचं. मग ऐकतो आपण कुणाचं? सामर्थ्य असेल, ज्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, त्याचंच काय करतो आपण? ऐकतो. म्हणून लक्षात घ्या, सामर्थ्य कुठं दिलंय? श्रवणामध्ये दिलेलं आहे. आणि आपल्याला तिथं जाता आलं पाहिजे, श्रवण करता आलं पाहिजे, जाऊन श्रवण करता आलं पाहिजे. का हो? कारण आश्रमाशिवाय श्रीकृष्ण स्वारी तुमचे श्रीराम कुणाच्या आश्रमामध्ये शिकले हो? आपल्याला माहित आहे, सद्गुरू म्हणजे सद्गुरूंच्या आश्रमातच त्यांनी काय घेतलं? शिक्षण घेतलं. म्हणून ते त्या पदाला प्राप्त झाले. म्हणून काय पाहिजे? सद्गुरूच्या आश्रमात जाता आलं पाहिजे. म्हणून सर्व साक्षी म्हण, तेची झालिया उन्मण, मग तुर्या रूप ज्ञान ते मावळून गेले. म्हणून सर्व साक्षी, म्हणून काय हो? म्हणून सर्व साक्षी जे म्हण, तेच उन्मन झाले. म्हणजे तुर्या अवस्थेला पोचले. म्हणजे काय होईल हो? ईश्वर रूपी मिळून गेले. उन्मन झाले म्हणजे काय हो? तेच मन जर ईश्वर रूपात मिळून गेले, ते म्हणजे तुर्या रूप ज्ञान असते, तेही काय होते? लोपून जाते. तुर्येचे ज्ञान म्हणजे माया व ब्रह्म, ह्या दोहींचे जाणपण सहजच काय होते हो? मावळून जाते. जयास द्वैत भासले, ते मन उन्मन झाले. द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान. आता जयास द्वैत भासले, ज्याला काय झाले? ज्या मनास द्वैत भासले, ते मनच काय झालं हो? उन्मन झाले. की द्वैत व अद्वैत ह्यांचा संबंध काय होतो? तुटून जातो. म्हणजे काय हो? द्वैत संपले व त्याच्या सापेक्षतेने भासणारे अद्वैतही उरले नाही. एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत, वृत्ती झालिया निवृत्त द्वैत कैचे. एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत. काय सांगितलंय? द्वैत आणि अद्वैत हे वृत्तीचं काय आहे? लक्षण आहे. पण ती वृत्ती मावळली म्हणजे द्वैत कोठचे व त्याच्या सापेक्षतेने आढळणारे अद्वैत तरी कोठचे? द्वैताद्वैत कल्पना निमाल्या त्या वृत्तीच्या शाखा आहेत. म्हणजे काय आहेत? त्या वृत्ती आहेत. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय? एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत. हा काय आहे? वृत्तीचा संकेत आहे. द्वैत आणि अद्वैत. वृत्ती झालिया निवृत्त म्हणजे वृत्तीकडे येतं, आपल्या मनाकडे येतं. काय हो? हे द्वैत आहे, हे अद्वैत आहे. आणि ह्या वृत्ती निवृत्त होण्यासाठी काय पाहिजे हो? आता एक लक्षात घ्या, मनाच्या संवेदनेद्वारे द्वैत बोधाला आपण हृदयात घट्ट धरून ठेवले. मनाच्या 4 अवस्थांपैकी जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या यामध्ये चालणारे मनोव्यवहार आपण जाणतो. फुलपाखरू जसं या फुलावरून त्या फुलावर सतत काय करत असतं? फिरत असतं. तसं जागृतीत वासनेनं लडबडलेलं आपलं मन या विषयातून त्या विषयात काय असतं? गुंतत असतं. स्वप्न तसंच. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रेत देखील या चंचल मनाचे व्यवहार चालूच असतात. मन स्थिर आहे का हो? आता तुर्या अवस्थेची आपणास अजून काय नाहीये? ओळख नाहीये. समर्थ तुर्येचं वर्णन सर्व साक्षी अवस्था असं करतात. आता तुर्येत प्रवेश करणारा जीव म्हणजे जीव बघा, समर्थ काय म्हणतात? तुर्येत जो जीव प्रवेश करतो त्याला माया व ब्रह्म या दोघांना सम्यक दृष्टीने तो काय करत असतो? म्हणजे समान बघत असतो. त्याला माया आणि ब्रह्मामध्ये भेद दिसत नाही. कोणाला? जो जीव
तुर्येत प्रवेश करतो. मग संतांचं बघा, त्यांना कोणाच्यातही भेदाभेद आढळला नाही. त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला की तो रेडा काय बोलू लागला, व वेद बोलू लागला. मग लक्षात घ्या केवढं मोठं सामर्थ्य होतं ते. हे निर्जीव, सजीवाला कोणी चालवू शकतं, परंतु निर्जीव भिंत चालवण्या इतपत सामर्थ्य त्या देहाकडे होतं. परंतु त्या सामर्थ्याचा वापर त्यांनी संसारासाठी केला का हो? आहो, ते क्षणामध्ये काय करू शकत होते? ज्ञानेश्वर महाराजांना एवढं कठीण जीवन जगण्याची काय गरजच नव्हती. मागून खाण्याची काय गरजच नव्हती. सहज जो संत रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवल्यावर रेडा वेद बोलू शकतो, जो माणूस निर्जीव भिंतीला चालवू शकतो, तो सहज काही निर्माण करू शकतो. आज विश्वावरती राज्य करायचं सामर्थ्य सुद्धा त्या देहाकडे होतं. लक्षात घ्या, किती गाड्या आणि किती बंगले आणि किती सोनं नाणं त्यांनी क्षणामध्ये निर्माण केलं असतं. परंतु माया आणि ब्रह्म याच्यामध्ये त्यांना काय दिसत नाहीये? त्यांना कधीच दिसला नाहीये, भेदच दिसला नाही. ते तुर्य अवस्थेत प्राप्त, तुर्य आणि नंतर कुठली उन्मणी अवस्थेमध्ये संत असल्या कारणानं ह्या सगळ्या द्वैत गोष्टी त्यांना काय वाटतात? नश्वर. त्यांनी त्या गोष्टीसाठी कधी अट्टास केला का हो? मला एवढं संसारात अडकले का, लग्न केलं का? नाही. त्या सर्व गोष्टींचा काय केला हो त्यांनी? असूनही नसल्यासारखं त्यांनी काय हो केलं? जीवन जगलं. आपण गरीब आहे असंच जगले का नाही? किती लोकांचा त्यांनी सहन केलं. संतांना सहन करावं लागलं म्हणून आपल्याला हे सहज भेटतंय. आपल्याला काय भेटतंय? हे सहज भेटतंय. मग संकट आपण म्हणतो बघा, जो देवाचं करतो का नाही जास्त, त्याला खूप संकट येतात. अहो, संकट येतात म्हणजे काय असतं? तो व्यक्ती त्या देवाच्या तेवढ्या जवळ चाललेला असतो. लक्षात घ्या, सोनं नाणं, घर, धंदा, व्यवसायाने तो हे कितीही तुम्ही कमवलं तरी ते हितच राहणार आहे. संत ज्या पद्धतीनं परमेश्वराच्या जवळ गेले त्या पद्धतीनं आपल्याला जाता आलं पाहिजे. हे मग लक्षात ठेवायचं. जेवढी संकट येत आहेत ना जीवनामध्ये, चांगलंच आहे. परमेश्वराजवळ आपण तेवढ्या ताकदीनं आपण परमेश्वराजवळ जातो आणि त्या परमेश्वराचं लक्ष कोणावर असतं? अखंड आपल्यावरती असतं. ज्याला संकट दिलेत, आता जे मूल संकटात आहे त्याच्यावर आईवडिलांचं लक्ष असतं. तसं त्या परमेश्वराचं लक्ष कोणावरती असतं? अखंड जो जास्त दुःखामध्ये आहे, ज्याच्यावर जास्त संकट आहेत, त्याच्याकडंच जास्त लक्ष असणार ना. म्हणून लक्षात ठेवायचं, जेवढी संकट जास्त तेवढं आपण त्या परमेश्वराच्या जवळ आहोत. वृत्ती विरहित जे ज्ञान, तेची पूर्ण समाधान, जे ते तुठे अनुसंधान माया ब्रह्मीचे. आता वृत्ती विरहित जे ज्ञान, वृत्ती शून्य झाल्यावर जे अनुभवाचे ज्ञान होते तेच पूर्ण समाधान होय. त्या ठिकाणी माया व ब्रह्म या दोहेचेही अनुसंधान नाहीसे होते. वृत्ती रहित ज्ञान तेच समाधान, ते माया ब्रह्म ह्या द्वैताचे अनुसंधान तुटते. माया ब्रह्म ऐसा हेत, मने कल्पिला संकेत, ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी. माया ब्रह्म, ही माया व हे ब्रह्म अशी ही मनाची काय आहे? कल्पना आहे. परंतु ब्रह्म हे कल्पनेच्या पलीकडे आहे असे कोण जाणतं? ज्ञानी जाणतात. ब्रह्म कल्पनातीत निर्विकल्प आहे. त्याला कल्पना आहे का हो? मने कल्पिता संकेत, ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी. तिथं कल्पना तर आहे का हो? त्या ब्रह्माची कल्पना करता येते का? नाही. ते जाणतं कोण? फक्त संत मंडळी, संत सज्जन च्या संगतीत राहून, सद्गुरु परंपरेत राहून आपण काय करू शकतो? त्या माया ब्रह्माची काय घेऊ शकतो? ओळख घेऊ शकतो. म्हणून ज्ञानीच जाणू शकतात त्या ब्रह्माला. सहज काय करू शकतात? सत्य ब्रह्माचा तो संकल्प, तर मिथ्या मायेचा तो विकल्प, असा संकल्प विकल्प करणारं आपलं मनच द्वैताला काय आहे हो? कारणीभूत आहे. जे मन बुद्धी अगोचर,
जे कल्पनेहून पर ते अनुभविता साचार द्वैत कैचे जे मन बुद्धी अगोचर जे कशापेक्षा जे मनाला व बुद्धीला कळत नाही जे कल्पनेच्या पलीकडे आहे अशा स्वरूपाचा अनुभव घेतल्यावर द्वैत कोठचे राहील. म्हणजे ब्रह्म मनबुद्धी पलीकडे आहे ते द्वैत येणारच नाही ना. लक्षात घ्या, मनबुद्धीच्याही पलीकडे ते काय आहे परब्रह्म आहे आणि कल्पनेच्याही पलीकडे काय आहे ते परब्रह्म आहे. आणि अनुभव घेतला तर तिथं काय येत नाही, आपल्या मनात द्वैत येणार नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये विकल्प उभा राहतो बघा. परमेश्वराविषयी पण विकल्प उभा राहतो. थोडं काय संकट आलं, थोडं काही घरामध्ये संकट आलं की आपण दोष कोणाला देतो, अरे मी एवढं देवाचं करतो. सत्यदत्त पोथीमध्ये पण बघा, आयुर राजाचा तो पुत्र नहुशाला ज्यावेळेस नेलं, त्या हुंडासराने उचलून नेलं, त्यावेळेस त्या राजाची अवस्था काय झाली होती, काय म्हणाला होतो राजा. म्हणजे द्वैतमध्ये अडकला आणि देवाला नाही नाही असं काय करायला लागला, बोलायला लागला. म्हणजे सगळं त्याला काय वाटायला लागलं, मिथ्या वाटायला लागलं. का तर पुत्र माझा नाहीसा झाला. म्हणजे आपण किती अडकतो द्वैत भागामध्ये, काय झाला तो अडकला. तसं आपण दैनंदिन जीवनामध्ये घ्या, एखादं संकट आपल्यावरती आलं की आपल्याला काय वाटतं, मी एवढं उपासना करतो, श्रवण करतो, तरी माझ्यावरती एवढी का संकट येतात, का मला एवढं त्रास होतोय. याला कारण काय आहे, द्वैत कल्पना. द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैता द्वैत भासे कल्पनेसी. आता द्वैत पाहायला लागले असता ब्रह्माचा अनुभव येत नाही आणि ब्रह्म पाहायला लागले असता द्वैत किंवा अद्वैत दोन्हीही कल्पनेलाच भासणारी आहेत. आता द्वैत पाहता ब्रह्म नाही व ब्रह्म पाहता द्वैत नाही. सारा खेळ कशाचा आहे, कल्पनेचा. द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नासे, द्वैता द्वैत भासे कल्पनेसे. हे जे काय द्वैत अद्वैत आपण म्हणतो हे सगळे काय आहे, कल्पना आहे. ह्या द्वैत अद्वैत कल्पनेच्याही पलीकडचं ते काय आहे, परब्रह्म आहे. त्यालाच काय करायचं, आपल्याला ओळखायचं, त्याची ओळख घ्यायची. कारण कसं आहे हो, आपण एवढं कितीही समर्थांनी मनाला शिकवण दिली, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी मनाचं करतोय का भक्ती. आज समर्थांनी हे मनाचे श्लोक रोज दिलेत, मनानं देखील चकित व्हावं अशा पद्धतीनं त्याला कौतुकानं संबोधणारे समर्थ अध्यात्म परंपरेतील बहुधा पहिले संत असावेत. म्हणजे बघा, मनाला सुद्धा काय केलं समर्थांनी हो, कल्पनेत अडकू नये म्हणून त्याला सुद्धा श्रीमनाचे श्लोक दिलेत. आणि बारकाईनं समर्थांनी काय केले हो, मनाशी संवाद साधला आहे. आणि मनुष्य प्रवृत्तीचं काय केलंय, बारकाईनं अभ्यास करून प्रत्येकाचा भाग बघा त्या श्रीमनाच्या श्लोकमध्ये आहे. कोणाचा ना कोणाचा भाग असतोच बघा. 205 श्रीमनाचे श्लोक म्हणजे समर्थांनी किती आपल्यासाठी करून ठेवले. मग मनाशी संवादाची आणखी एक गरज म्हणजे या मनानंच माया व ब्रह्माला वेगवेगळं मानलं आहे. वनवासात असताना दंडकारण्यात प्रभू रामचंद्राचा लक्ष्मणाशी झालेला उपदेशपर संवाद रामगीता या नावानं प्रसिद्ध आहे बघा. आणि त्यामध्ये लक्ष्मण रामास विचारतो, मायेची व्याप्ती किती. बघा, परब्रह्माला सुद्धा प्रश्न पडतात इथं बघा. द्वैत पाहता ब्रह्म नसे, ब्रह्म पाहता द्वैत नाशे, द्वैता द्वैत भासे कल्पनेशी. मग उत्तरादाखल राम काय सांगतात बघा, गो गोचर जये लगी मन जाई, सोसब माया जानहू बाही, तेरी करभेद सुनहू तुम सोऊ, विद्या अपर विद्या दोऊ. म्हणजे केवळ हे दृश्यच नव्हे तर जिथपर्यंत तुझ्या विचारांची, कल्पनांची, बुद्धीची, मनाची धाव जाते ते सर्व मायेच्या अख्यारीत येतं. पण त्यातली मेघ समजावताना श्रीराम सांगतात, मात्र यात एक सुविधा आहे. इथं मनास 2 पर्याय उपलब्ध असतात. कोणते बघा, एक अविद्येचा व दुसरा
विद्येचा. अविद्येच्या मार्गाने गेल्यास जीव गोत्यात येऊ शकतो. जीवनभर रडत बसण्याखेरीज त्याच्या हाती काही उरत नाही. दुसऱ्या म्हणजेच विद्येच्या मार्गाने गेल्यास तेच मन मायेची रचना करणाऱ्या भगवंताच्या शुद्ध स्वरूपापर्यंत पोहोचू शकतं असं सामर्थ्य मनात आहे. रिद्धी मिळवण्यासाठी आपलं मनच उत्तम संसाधन आहे. म्हणून संतांनी सदैव मनावर कार्य केलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे कोणी श्रीरामांनी कोणाला सांगितलं? लक्ष्मणांना सांगितलं. आता कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्म ठावरी, संशय धरी आणि वारी. ते ही कल्पना काय सांगितलंय हो? कल्पना काय करते? माया. कल्पना मायेचे निवारण करून ब्रह्म प्रस्थापित करते. त्याचप्रमाणे संशय धरते व दूर करते, ती ही कल्पनाच होय. म्हणजे संशय जी धरते ती ही कल्पनाच, आणि ती सोडवते ती ही काय आली हो? कल्पनाच. कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान, ते ही कल्पना. कल्पना काय करते हो? कल्पना बंधन करणारी ही कल्पना आहे व समाधान देणारी ही कल्पनाच आहे. ब्रह्माकडे लक्ष लावणारी ही कोण आहे? कल्पनाच आहे. कल्पनेने का होईना, आपण ब्रह्म बघितलेलं नाहीये, परंतु कल्पनेनं आपण काय करतो? त्या परब्रह्माची ओळख घेऊ शकतो. म्हणजे कल्पनाच त्या काय करते? ब्रह्माला काय करते? ब्रह्माची ओळख करून देणारी, म्हणजे ब्रह्माकडे लक्ष लावणारी कोण आहे? कल्पनाच आहे. कल्पना द्वैताची माता, कल्पना नेपती तद्वता, बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे. बंधन म्हणजे द्वैताला उत्पन्न करणारी ही कल्पना. ज्ञान हे ही खरोखर कल्पनाच. बद्धपणा व मुक्तपणा हे दोन्ही कल्पनेच्या योगानेच. बंध व मोक्ष या दोन्हीही कल्पनाच. ब्रह्माचे अनुसंधान किंवा चिंतन ही कल्पनाच. कल्पना द्वैताची जननी आहे. ज्ञान ही कल्पनाच आहे. असं कोण सांगतंय? समर्थ सांगतायत. काय हो? कल्पनाच आहे सगळं. कल्पना अंतरी सबळ, नसते दावी ब्रह्मगोळ, छना एका ते निर्मळ, स्वरूप कल्पी. म्हणजे काय सांगितलंय? कल्पना अंतकरणात उठली की नसलेली खोटी बहुरंगी ब्रह्मांड दाखवते. तीच दुसऱ्या एखाद्या क्षणात निर्मळ होऊन स्वस्वरूपाची कल्पना करते. ज्ञान अज्ञान सापेक्ष आहे. सबल कल्पना मिथ्या ब्रह्मगोळ दाखवते व शुद्ध कल्पना स्वरूप कल्पिते, म्हणजे शुद्ध स्वरूप दाखवते. ती ही कोण आहे? कल्पनाच आहे. क्षण एका धोका वाहे, क्षण एका स्थिर राहे, क्षण एका पाहे विस्मित होऊनी. ती काय करते हो? ती क्षणभर काळजी वाहते, क्षणभर स्थिर राहते, क्षणभर चकित होऊन विचार करते. संसाराचे भय धोका वाहणे, स्थिर होणे, स्वरूपी आश्चर्याने स्वरूपाकडे पाहणे, हेही कोण करत असते हो? सगळं ही कल्पना करत असते. संसार बघा, एखादं काही संसारामध्ये बघा, आता काय हो, बरेचसे भाग संसारामध्ये उभा राहतात. कारण द्वैत इतकं, म्हणजे कलीचं रूपच काय केलंय कलीनं, एवढं भयानक आहे की परिस्थिती. प्रत्येकाच्या संसार, कुणी सुखी आहे असं कुठलं घर दाखवा, कुणी सुखी नाहीये. म्हणजे परब्रह्म आपल्या जवळ आहे हे माहीत असूनही आपण काय आहे हो? दुःखी आहे. का? तर संसाराचे चटके, संसार प्रपंचाचे चटके आपल्याला काय होत आहेत? बसतायत की लगेच आपण काय होत जातो? त्या परब्रह्मापासून वेगळे होतो. म्हणजे कल्पना करतो, काय हो, माझं काय होईल, माझं कसं होईल. अरे कल्पनाच काय करायची? त्या परब्रह्माकडे नेणारी कोण आहे? कल्पनाच आहे. कल्पना कितीही संकट येऊ दे, भगवंता तू सर्व काय आहे, यातून मार्ग काढणारा कोण आहे हो? तोच आहे, तो परब्रह्म आहे. त्याला आपली काळजी आहे का नाही?
जो संकटे देतो तो संकटातून काय नेतो, आपल्याला तारूनही नेत असतो. आता कल्पनाच काय करते व बंधन निर्माण करते. तीच द्वैत भावनेची जननी आहे. मी बद्ध किंवा मुक्त आहे ही भावना कल्पनेनेच अनुभवास येते. तिच्यामुळंच दृश्य विश्व खरं वाटतं. पण विद्येच्या मार्गानं गेल्यास हीच कल्पना काय देते व अंतरंगात समाधान देते, ब्रह्माशी अनुसंधान साधून देते. म्हणून काय सांगितलंय, विद्येच्या मार्गाने जायचं. अविद्येच्या मार्गाने गेला तर आपल्याला काय होणार आहे, अधोगती. सद्गतीच्या मार्गाने गेलो, सत्कर्म करून सद्गतीच्या मार्गाने सतत कितीही संकट आली तरी संतांनी सोडला का होतो मार्ग. श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत समर्थ राम, हे संतांची गोरा कुंभार घ्या, बाकी सगळे संत घ्या. ह्या संतांना काही कमी संकट होती का? संकट देणारा कोण होतं? आपणच त्या लोकांना किती त्रास दिला त्यावेळेस. लोकांनी दिला ना, व्यक्तींनीच दिला. तरी हे संत डगमगले का हो? अशा घाबरले का? कुणाला संत घाबरले नाहीयेत. त्यांनी त्यांचा मार्ग काय केला नाही, शेवटच्या क्षणापर्यंत सोडला नाही. तुकाराम महाराजांनी अखंड काय केलं, नामस्मरण केलं, कधीही खंड पडू दिला नाही. मग विद्येच्या मार्गाने गेल्यास हीच कल्पना अंतरंगात समाधान देते, ब्रह्माशी अनुसंधान साधून देते, दृश्य निरसन करून निर्मळ स्वस्वरूपाची ही काय देते, अनुभूती देते. कल्पनेनंच मनुष्य जगाशी बांधला जातो, जखडला जातो, अनेक वासनांचा भोग घेतो व वासना तृप्ती होत नाही म्हटल्यावर ही कल्पनाच वासनेच्या मदतीनं जीवाच्या पुढच्या जन्माची पायाभरणी करते. बघा, कल्पनाच काय करत असते, आपल्याला मोक्षापासून अलग करते. म्हणजे आपण काय होतो, त्याच्या अधोगतीस, म्हणजे त्या जीवाच्या अधोगतीस ही कल्पनाच काय ठरते, कारणीभूत ठरते असं समर्थ म्हणतात. का? कारण कल्पनाच वासना एखादी वासना तृप्ती होत नाही. बघा, एखाद्याला काय मरताना कशाची वासना होईल कुणाला सांगता येत नाही. मग ज्या वासनेमध्ये आपला जीव गेलाय ती वासना तृप्ती होण्यासाठी आपल्याला काय घ्यावा लागतो, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग त्या वासनेमुळे आपला जीव कशाला जातो, अधोगतीला जातो. मग त्या वासनेची निर्वासना व्हायची असेल तर सतत काय पाहिजे, कानाला श्रवण पाहिजे, हातात उपासना पाहिजे. का पाहिजे? का तर वासनेची काय झाली पाहिजे, निर्वासना झाली पाहिजे. आपल्याला इंद्रिय दमन करता आलं पाहिजे, प्रत्येक वासनेवरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. नाही अडकून नाही राहायचं, कशामध्ये अडकून राहायचं नाहीये. पण हे मन काय आहे हो, वासना मन खूप काय आहे, प्रबळ आहेत. ते आपल्याला काय करतात, त्या परब्रह्मापासून वेगळं करतात. आपल्याला संसार प्रपंचामध्ये काय करतात, अडकून ठेवतात. आणि आपलं मन काय होतं, त्या वासनेमध्ये काय होतं, अडकून राहतं. मग शेवटच्या क्षणी जर ती वासना पूर्ण नाही झाली तर वासना पूर्तीसाठी पुन्हा तो जीव काय घेतो, वासनेमध्ये जन्म घेतो आणि अधोगतीला जातो. म्हणून अधोगतीला जायचं नसेल तर वासनेची काय झाली पाहिजे, निर्वासना झाली पाहिजे. आणि निर्वासना करण्याचं काम सद्गुरू परंपरा करते. लक्षात ठेवा, नुसतं ऐकल्याने कळले, शिकवल्याविना शहाणपण, म्हणजे ऐकल्याविना कळले, शिकवल्याविना शहाणपण आले, ऐसे देखिले ना ऐकले भूमंडळी. समर्थ काय म्हणतात, ऐकल्यावर कळत नाही आणि कळल्याशिवाय म्हणजे शिकवल्याशिवाय शहाणपण येत नाही. ते कोण देऊ शकतं, फक्त सद्गुरू परंपरा. क्षण एका ते उपजे, क्षण एका ते निर्बुजे, नाना विकार करिजे, ते कल्पना जाणावी. काय सांगितलंय, क्षण एखादे उपजे, क्षणात तिला उमज पडतो, क्षणात तिला उमजेनासे होते, असे अनेक प्रकारचे विकार उत्पन्न करणारी ती कल्पनाच समजावी. उमजणे व न उमजणे, ज्ञान व अज्ञान, विकारांचा पुंज वाढवणे, ही सारी काय आहे, कल्पना. काय आहे हे सगळं, विकार, विषय, विकार, हे सगळं काय आहे, कल्पना आहे. विकार उत्पन्न करणारी ही ती काय समजावी, कल्पनाच समजावी. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती. लक्षात घ्या, कल्पना कशी आहे, अधोगतीला बी नेते आणि सद्गतीला बी नेते. तिला कसा तिचा वापर करायचा ते लक्षात घ्या.
जन्म होण्याला मूळ कारण काय आहे हो? कल्पनाच. कल्पना जन्माचे मूळ. सांगितलं ना, वासनेची निर्वासना नाही झाली तर त्या वासनेत पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे ती काय आहे? कल्पना. जन्म होण्याला मूळ कारण काय आहे? कल्पनाच. भक्तीचे फळ म्हणजे साक्षात्कार, ही कल्पनाच. कल्पना हीच काय होते हो? केवळ मोक्ष देणारी आहे. कल्पना करायची कशाची? मोक्षाची कल्पना करायची. कल्पना कशाची करायची हे मी मनाने ठरवायचंय. मग मनाने ठरवण्यासाठी मन आधी काय पाहिजे हो? भगवंत चरणी लीन झालं पाहिजे. भगवंत चरणी लीन होण्यासाठी मनाला काय दिली समर्थांनी? मनाची शिकवण दिली. मग मन शिकवणीत येण्यासाठी आपल्याला सद्गुरू परंपरेला काय गेलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे. मन काय अगोदर मनाला काय केलं पाहिजे? मनाने कल्पना कशी केली पाहिजे? द्वैत का अद्वैत? भाग काय आहे? द्वैत कल्पना निरसन नाम. मनाने जर द्वैत कल्पनेचं निरसन केलं तरच आपल्याला काय होणार आहे? मोक्ष प्राप्त होणार आहे. म्हणजे कल्पना भक्तीचं मूळ आहे. कल्पना तेची केवळ मोक्षदाती. मोक्ष कुणाच्या हातात आहे? त्या कल्पनेच्याच हातात आहे. म्हणून कल्पनेच्या हातात मोक्ष आहे. म्हणून काय करायचंय आपल्याला? कल्पनाच कशाची करायची? त्या परब्रह्माची करायची. मोक्षाची कल्पना करायची. अद्वैत कल्पना करायच्यात. सगळ्या अद्वैत कल्पना करायच्यात. द्वैत कल्पना केल्या तर काय होणार आहे? अधोगती, पुन्हा जन्म मिळणार आहे. आणि जर द्वैत कल्पनेचं निरसन केलं तुम्ही, तीच कल्पना मोक्ष देते आपल्याला. लक्षात ठेवा, द्वैत कल्पनेचं निरसन झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्ती नाही. म्हणून अद्वैत कल्पना करायच्यात. कसल्या कल्पना करायच्यात? अद्वैत कल्पना करायच्यात. ज्यामुळे आपल्याला काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे मोक्ष देणारी पण कोण आहे? कल्पनाच आहे. असो ऐसी हे कल्पना, साधने दे समाधाना, एरवी हे पतना मूळच की. बघा समर्थ काय म्हणतात? असो ऐसी ही कल्पना. हीच कल्पना काय करते? साधनाने समाधान देते. म्हणजे उपासना केली, परमेश्वराचं नामस्मरण केलं तर काय देते? हीच कल्पना समाधान देते. एरवी तीच काय होते? इतर वेळेस तीच अधपतनाला कारण ठरते. हीच कल्पना. कल्पना पण काय आहे? 2 रुपये आहेत. त्या कल्पना कशाची करायची हे आपल्या हातात आहे. मग साधन केलं त्या कल्पनेनं तर ते समाधान मिळणार आहे. नाहीतर काय आहे? दुःखच दुःख. आंतरी दुःख खूप येतं बघा. एखादा नुसता प्रसंग उभा राहिला, समोर एखादा प्रसंग उभा राहिला की रडायला येतं आपल्याला. धडाधडा रडायला येतं. ते जर नामस्मरणात असो, मी सांगते, परंतु आपण पण तेवढ्या ह्याच्यात नसतो. लक्षात ठेवा, कडून पण काय होतात? चुका होतात. का हो? देह आहे, मनुष्य देह आहे. म्हणून समर्थ म्हणतात द्वैत अद्वैत का दिलेला आहे? रोजच का दिलंय हो हे? शेवटच्या क्षणापर्यंत ह्याला वासनेची काय झाली पाहिजे? याच्या निर्वासना झाली पाहिजे. कोण जाणे कशाची वासना निर्माण होईल माणसाला सांगता येत नाही. म्हणून काय करायचंय? वासनेची निर्वासना करण्यासाठी अखंड कल्पना कशाची पाहिजे हो? अखंड कल्पना अद्वैताची पाहिजे, त्या परब्रह्माची पाहिजे. मग साधन मिळेल. मग ती कल्पना जर साधनाला लावली तर समाधान मिळणार आहे. एरवी नाही तर तीच काय करणार आहे? आपलं अधपतन. म्हणजे काय करणार आहे? आपल्याला अधोगतीला तीच नेणार आहे, तीच कल्पना. मग लक्षात घ्यावा, विद्येच्या मार्गाने गेलो, सत्कर्माच्या मार्गाने गेलो तर तीच कल्पना आपल्याला काय देणार आहे? मोक्ष देणार आहे. आणि अविद्येच्या मार्गाने, अधोगतीच्या मार्गाने गेलो, असत्कर्माच्या मार्गाने गेलो, चुकीची कर्म केली तर काय होणार आहे? अधोगती प्राप्त होणार आहे. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ. इचे केलिया निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. म्हणून सर्वांचे मूळ. म्हणून द्वैत अद्वैत भागाचे सगळ्याचे मूळ काय आहे हो? ही कल्पना आहे. आणि हिला निर्मूळ म्हणजे समूळ नाहीशी केली म्हणजे काय होते? ब्रह्मप्राप्ती होते. म्हणजे ही कल्पना ठेवायची नाही. द्वैत बी नको ना अद्वैत बी नको. त्या कल्पनेच्याही पलीकडचा कोण आहे? तो परब्रह्म आहे. मग ह्या कल्पनेचंच मूळ काढून टाकलं. समर्थ काय म्हणतायत? ह्या कल्पनेलाच निर्मूळ केली तर काय होणार आहे? ब्रह्मप्राप्ती. श्रवण आणि मनन निज ध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडून जाय.
श्रवण आणि मनन. नुसतं श्रवण करून तरी फायदा आहे का? काय हो, सद्गुरु मुखाने अध्यात्माचे श्रवण मनन व निजध्यास केल्यास समाधान होते व मिथ्या कल्पनेचा भास लयास जातो. आपल्याला बघा, नुसतं श्रवण करून उपयोग आहे का? त्या श्रवणाचं काय झालं पाहिजे? मनन झालं पाहिजे. मनन म्हणजे काय? प्रत्येक उपासना, कशासाठी उपासना दिली? उपासना करताना प्रत्येक ओवी काय करायची? अर्थ बघायचा. काय सांगायचे समर्थांना, काय सांगायचे समर्थान, हे काय झालं? मनन. आणि निजध्यास जे आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो तो काय झाला? निधिध्यास. तो काय झाला? निजध्यास किंवा निधिध्यास म्हणतो त्याला. तो काय झाला? निजध्यास. म्हणजे ह्यासाठी काय पाहिजे हो? श्रवण पाहिजे. आधी काय पाहिजे? श्रवण. श्रवणानंतर मनन आणि मननानंतर निजध्यास. ह्या तिन्ही म्हणजे ह्या त्रिवेणी संगमावर काय नित्य स्नान घडायला हवे. त्यावेळेसच आपल्याला काय होईल? आपल्या मिथ्या कल्पनेचे भान उडून जाईल. मग आपल्यातली काय होणार आहे? जी मिथ्या कल्पना आहे तिचा काय होणार आहे? भास लयास जाणार आहे, म्हणजे नष्ट होणार आहे ती. अशामुळं श्रवण मनन आणि निजध्यास या त्रिवेणी संगमावर नित्य स्नान घडायला हवे असं सद्गुरूंनी ठणकावून सांगितलंय. शुद्ध ब्रह्माचा निश्चयो करी कल्पनेचा जयो निश्चितार्थ संशयो तुटून गेला. शुद्ध ब्रह्माचा निश्चयो म्हणजे काय सांगितलंय व? शुद्ध ब्रह्माचा निश्चय झाला की कल्पनेवर विजय मिळतो, कल्पना ताब्यात येते आणि संशय खात्रीने तुटून जातात. ब्रह्माच्या शुद्ध कल्पनेने मायेची मिथ्या कल्पना उडून जाते. शुद्ध ब्रह्माचा निश्चय झाला की संशय कल्पना उडून जाते. मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साच्या पुढे जैसे सूर्याचे न उजेडे नासे तम. आता मिथ्या कल्पनेचे कोडे सूर्याच्या उजेडाच्या योगाने जसा काळोखा नाहीसा होतो तसे खऱ्या ब्रह्मापुढे मिथ्या कल्पनेची गुंतागुंत कशी टिकेल? टिकणारच नाही. लक्षात घ्या, काय होणार आहे? ही गुंतागुंत टिकणारच नाहीये. तैसे ज्ञानाचे प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान. काय सांगतायत समर्थ? त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या प्रकाशाच्या योगाने खोटी कल्पना काय होते? नाश पावते. आत्मज्ञान झालं की त्या प्रकाशाच्या योगाने खोटी कल्पना काय होते? नाश पावते. मग हे द्वैताचे अनुसंधान काय होते? आपोआप तुटते. सूर्यापुढं अंधार कसा टिकेल? तसे शुद्ध ज्ञान निश्चयाने द्वैत कल्पना काय होते? निरसून जाते. द्वैत कल्पनाचं निरसन व्हायचं असेल तर काय पाहिजे आपल्याकडं? शुद्ध ज्ञान, आत्मज्ञान पाहिजे. कल्पनेने कल्पना उडे जैसा मृगे मृग सापडे का शरेशर आतुडे आकाश मार्गी. काय सांगितलंय? कल्पनेने कल्पना उडे. एका पशुकडून दुसरा पशु पकडावा किंवा बकऱ्याच्या द्वारे वाघ किंवा हत्तीकडून हत्ती किंवा आकाशात एका बाणानेच शत्रूचा दुसरा बाण तोडावा, त्याप्रमाणे एका कल्पनेने दुसरी कल्पना काय होते? उडते. म्हणजे काय हो? मोडते. कल्पनेने कल्पना मोडते. लक्षात घ्या. काय हो? जसं काय हो, एखादा म्हणजे काट्याने काटा काढावा परी कळूची नेदावा, तसा कल्पनाने कल्पना काय करायची? मोडायची. असं कोण सांगतंय? समर्थ सांगतायत. काय? कल्पनेने कल्पना काय करायची? मोडायची. पण हे कधी शक्य आहे हो? काय कधी शक्य आहे? कल्पनेने कल्पना ते श्रवण म्हणून निजध्यास केल्यानंतर आपण काय हो? सहज कल्पनेने कल्पना काय करू शकतो? मोडू शकतो. शुद्ध कल्पनेचे बळ झालिया नासे सबळ हेची वचन प्रांजळ सावध ऐका. शुद्ध कल्पनेचे बळ, शुद्ध स्वस्वरूप विषयीची कल्पना
प्रबळ झाली की शबल माये संबंधीची द्वैताची अशुद्ध कल्पना काय होते, नाश पावते. ती गेली की शुद्ध कल्पनाच उरते. अशुद्ध गेले की काय उरणार आहे, खाली शुद्धच उरणार आहे. हेच म्हणणे अधिक स्पष्ट करून सांगतो. एकाग्र मनाने काय करा, ऐका. असं कोण सांगताय? समर्थ सांगतायत. शुद्ध कल्पनेचे बळ झालिया नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावध ऐका. आता मी सांगतो ते काय करा तुम्ही, सावध ऐका. काय तर शुद्ध कल्पनेचे बळ किती आहे, शुद्ध कल्पना काय केली पाहिजे, शुद्ध स्वस्वरूपाविषयीची कल्पना प्रबळ झाली की माये संबंधीची द्वैताची अशुद्ध कल्पना काय होते, नाश पावते. ती गेली की शुद्ध कल्पनाच, मायेची कल्पना गेली म्हणजे द्वैत कल्पना नाहीशी झाली की काय राहणार आहे, शुद्ध कल्पनाच राहणार आहे. हे काय करा तुम्ही, सावध ऐका. शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण, सस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. शुद्ध कल्पनेची खूण काय सांगितलंय, आपण निर्गुण स्वरूप आहो अशी कल्पना करणे ही शुद्ध कल्पनेची काय आहे, खूण आहे. जी आपल्या आत्मस्वरूपाचे विस्मरण होऊ देत नाही. कोणती कल्पना, शुद्ध कल्पनेची खूण स्वयेस कल्पिजे निर्गुण, सस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. म्हणजे काय हो, आपण निर्गुण स्वरूप आहोत अशी कल्पना करणे ही शुद्ध कल्पनेची काय आहे, खूण आहे. जी आपल्याला काय करते, आत्मस्वरूपाचे विस्मरण होऊ देत नाही. सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन, अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना. द्वैताचे निरसन करून निरंतर स्वरूपाकडे लक्ष ठेवते. एक परब्रह्मच आहे असे निश्चयात्मक ज्ञान देते. ती काय हो, शुद्ध कल्पना. अद्वैत कल्पिते शुद्ध, द्वैत कल्पिते अशुद्ध, अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. अद्वैत कल्पिते शुद्ध काय सांगितलंय, अद्वैताची कल्पना करणारी ती शुद्ध कल्पना व द्वैताची कल्पना करणारी ती काय आहे हो, अशुद्ध कल्पना. आता शबल कल्पना म्हणून जी प्रसिद्ध आहे ती हीच अशुद्ध कल्पना होय असे समज. असं समर्थ म्हणतायत. कोणाला, कल्याण स्वामीला म्हणतायत. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी. काय सांगितलंय, शुद्ध अद्वैताची कल्पना करणे हे शुद्ध काय आहे हो, कल्पनेतील सार आहे. आणि द्वैताची कल्पना करते ती काय आहे, सबळ असून काय आहे हो, ती व्यर्थ आहे. शुद्ध कल्पनाच काय आहे, शुद्ध कल्पनेलाच काय आहे हो, अर्थ आहे. अशुद्ध कल्पना काय आहे, आता निर्गुण स्वरूपात स्थिर राहणे, स्वस्वरूपाचं कधीही विस्मरण होऊ न देणं ही शुद्ध कल्पनेची काय आहे हो, खूण आहे. खूण समजावी म्हणजेच आपलं श्रवण मनन निजध्यास योग्य पद्धतीने चालू असल्याची ती काय आहे, पावती आहे शुद्ध कल्पना. बघा, शुद्ध कल्पना, आता प्रत्येक जण स्वतःविषयी जगाविषयी काही कल्पना काय करतो, निश्चित करतो. त्यानुसार त्याची काय करतात, मूल्य ठरतात. जीवनाविषयीचा दृष्टिकोन ठरत असतो. श्रवणातून जीवाच्या ह्या कल्पना समूहाचं पुनरुत्थान घडतं. त्याचे कल्पना संच बदलून जातात. जीवनाकडे तो वेगळ्या पद्धतीनं बघू लागतो. हीच त्याचा भवताप उतरू लागल्याची, परमार्थिक हुशारी वाटू लागल्याची खूण आहे. त्याचबरोबर भगवंताचं स्मरण त्याच्या अंतरंगात अखंड टिकू लागतं. भगवंताच्या चिंतनाविशिवाय त्याला क्षणभरही काय होत नाही व राहवत नाही. श्रवण मनन निजध्यास हे मधुर फळ आत्मप्राप्तीच्या निश्चयाला काय देतं, बळ देत असतं. दर्जेदार श्रवण होत नसेल, श्रवणातून निश्चयात्मक भावनेला पाठबळ मिळत नसेल तर मात्र ही कल्पना आपणास भगवंतापासून काय करते हो, दूर नेऊ लागते. म्हणून काय पाहिजे, श्रवण पाहिजे, उत्तमाचं श्रवण पाहिजे. ज्या कल्पनेनं आपण भगवंताला विन्मुख होतो, आपल्याला मायेत रमावंसं वाटतं, अशा कल्पनेला समर्थ
शबल अर्थात अशुद्ध कल्पना असं म्हणतात. श्रवण मननातून नामस्मरण स्वरूपानुसंधान वाढत असेल, त्यातून भगवंताचं अनुसंधान टिकून आपलं अंतरंग भगवंताच्या स्मरणानं भरून जात असेल, तर शुद्ध कल्पनेचा उदय झाला, कल्पनेचा निश्चय झाला असं समजावं. असं हे विलक्षण कल्पनाशास्त्र आपणास शुद्ध जाणीवेकडे नेणार आहे. म्हणजे शुद्ध कल्पनेचा काय आहे हा दिलाय हा अर्थ, अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी. आता गाडीत बसलं की मुक्कामाच्या ठिकाणीपर्यंतचा प्रवास विनासायास होतो, फक्त गाडी सोडता कामा नये. लक्षात घ्या. तसं एकदा का शुद्ध कल्पनेचा निश्चय झाला की जीवाला भगवंत प्राप्तीची तळमळ लागते. ही तळमळ तीव्र होऊ लागली की समर्थ काय म्हणतात, संत अगदी हिमालयातून आपला मार्ग काढत येतील आणि आपलं काम करतील. अंतकरणाबरोबरच अंतकरण देखील तृप्त करण्याचं काम संतच करू जाणे. अंतरंगात तशी तळमळ शुद्ध कल्पनेचा निश्चय मात्र काय हो असायला हवा. हा निश्चय होत नसेल तर स्वतःच विचारावं की मी हा दासबोधाचा अभ्यास त्याचं श्रवण का करतोय. श्रवणातून भगवंत प्राप्तीचं ध्येय पक्क होणं हेच शुद्ध कल्पनेचं काय आहे हो शास्त्र आहे. समर्थ म्हणतात, जेव्हा आपले कल्पना संच बदलतात, जेव्हा आपला जीवनाप्रती असलेला दृष्टिकोन बदलतो, तेव्हा मन जुन्या खुणा उगचीच उकरून काढतं. अरे तू कुठल्या मार्गाने चाललायस, या वासना तृप्तीचं काय असं म्हणत अनेक प्रकारच्या आडकाट्या उत्पन्न करतं. तेव्हा समर्थांनी अत्यंत आवर्जून म्हटलेला म्हणजे समर्थ काय म्हणतात तो, आपलं मन शबल कल्पना प्रकर्षानं पुढं रेटण्याचा काय करा प्रयत्न करतं. पण आपला दृढ निश्चय आपल्याला सांगतो की बाबा रे, या गोष्टी तर प्रारब्धवश येतच ना राहणार, त्या प्रारब्ध गतीनं घडू देत. पण माझे उर्वरित श्वास मला आता स्वरूपानुसंधानात व्यतीत करायचे आहेत, भगवंत चिंतनात घालवायचे आहेत. म्हणून समर्थ या समाचाच्या शेवटी अगदी बघा काय सांगतात ते बघूया. द्वैत कल्पना अद्वैत कल्पना प्रकाशे, तेची क्षणी द्वैत नासे, द्वैता सरसी निरसे सबळ कल्पना. म्हणून काय सांगतात समर्थ की काय करा, अद्वैत कल्पना प्रकट झाली की त्या क्षणी द्वैत नाश पावते आणि द्वैताबरोबरच शबल कल्पना नाहीशी होते. कल्पनेने कल्पना सरे, ऐसी जाणावी चतुरे, सबळ गेली या नंतरे शुद्ध उरली. कल्पनेने कल्पना सरे काय सांगितलंय, कल्पनेने कल्पना नाहीशी होते ती अशी हे चतुर माणसांनी ध्यानात धरावे. शबल कल्पना नाहीशी झाल्यावर शुद्ध कल्पना उरते. शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप, स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. म्हणून काय सांगितलंय, शुद्ध कल्पनेचे रूप स्वरूपाची कल्पना करणे हे शुद्ध कल्पनेचं काय आहे रूप आहे. स्वरूपाची कल्पना करता करता आपण ही शुद्ध कल्पनेशी काय होतो तद्रूप होतो, आपण नाहीशी होतो. कल्पनेशी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, आत्मनिश्चय नासले कल्पनेशी. काय सांगितले, कल्पना खोटी झाली की सहजच काय येते हो तद्रूपता येते व आत्माच मी ह्या निश्चयाच्या योगाने कल्पना नाहीशी होते. मुळी कल्पना मिथ्या हा निश्चय झाला की ब्रह्माशी तद्रूपताच उरते. जेची क्षणी निश्चय चळे, तेची क्षणी द्वैत उफाळे, जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार. काय सांगितले, सूर्याच्या अस्तानंतर अंधकार जसा वाढतो तसेच आत्मनिश्चय ढळला की त्याच क्षणाला द्वैत काय होते प्रबळ होते. म्हणून काय होऊन द्यायचं नाही, द्वैताला काय होऊन द्यायचं नाही, आत्मनिश्चय ढळून द्यायचा नाही. आत्मनिश्चय ढळला की काय होणार आहे हो, लगेचच द्वैत प्रबळ होते. त्या क्षणाला काय होतं, द्वैत प्रबळ होते. म्हणून आत्म काय ढळू द्यायचा नाही, आपला आत्म निश्चय काय करू द्यायचा नाही, ढळू द्यायचा नाहीये. तैसे ज्ञान होता मळीन, अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे. तैसे ज्ञान होता मळीन, म्हणून
ज्ञान मळीन झाले की अज्ञान काय होतं, प्रबळ होतं. ह्यासाठी अध्यात्माचे श्रवण सतत करावे. म्हणून आठवड्याला श्रवण दिले समर्थांनी. कशासाठी हो, हे अज्ञान काय हो, हे ज्ञान काय होऊ नये, मळीन होऊ नये. आपल्याला लय वाटतं मी लय खूप मला येते, आता मी नाही गेलं श्रवणाला तरी चालते, असं नाही आहे. अखंड काय करायचंय, भगवंता म्हणजे काय करायचंय हो, श्रवण करायचंय. अखंड काय करायचं, समर्थांनी सांगितलंय तैसे ज्ञान होता मळीन अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे. आत्मज्ञान काय होतं, मळ चढतो त्याच्यावरती, आणि मग द्वैत काय होतं, प्रबळ होतं. असं होऊ नये, ज्ञान मलिन होऊ नये म्हणून काय पाहिजे हो, श्रवण करायचे. अध्यात्माचं काय करायचंय, अखंड श्रवण करायचंय, सतत करायचंय. म्हणून निश्चय दृढतेसाठी अखंड श्रवण मनन असावे. आता असो हे बोलणे झाले, आशंका फेडू एका बोले, जयासो द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वता. काय सांगितलंय, आता असो हे बोलणे झाले. समर्थ म्हणला पुरे झालं, आता बोलणं काय झालं, आता पुरेसं झालं. कारण द्वैत हे कसे नाहीसे होईल असा तुझा प्रश्न होता, त्याबद्दल इतके सांगितले, हे पुरे आहे. आता एका वचनाने तुझ्या शंकेचे निरसन करू. हे ते वचन हे की ज्याला द्वैत भासले ते कल्पना आहे, तू नव्हेस, तू उभय कल्पनातीत आहेस एवढे ओळख. मागील आशंका फिटली, इतुकेन हे कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. म्हणून काय हो सांगितलंय, मगाशी सांगितलं ना, काय समर्थ म्हटले की, म्हणून समर्थ समासाच्या शेवटी अगदी निकरानं सांगतात. काय हो, आता असो हे बोलणे, आता असो हे बोलणे झाले, आशंका फेडू एका बोले, जयासो द्वैत भासले ते तू नव्हे सर्वता. समर्थ आता एकाच वाक्यात आपल्या साऱ्या आशंकाचा पर्दाफाश करताना सांगतात की, ज्या मनाला हे द्वैतमय दृश्य विश्व अनुभवास येतं, ते मन तुझं खरं स्वरूप नाहीच मुळी, खरा तू त्याच्या पलीकडे आहेस. म्हणून समर्थांनी सांगितल्यानुसार आपण सद्गुरूला अनन्य भावानं शरण जावं, भगवत भक्तीमध्ये स्वतःला काय करावं, विसरावं. त्याचबरोबर श्रवण मनन निजध्यास प्रत्येक क्षणावर आपण नामाची मोहर काय करावी, उमटू शकलो तर द्वैत कल्पना क्षणार्धात मावळते व कल्पनातीत असणाऱ्या विमळ निर्मळ परब्रह्माचं दर्शन ठाई ठाई घडू लागतं. देहबुद्धीच्या कल्पना त्यागून आत्मबुद्धीच्या कल्पना अंगीकारल्यास अज्ञान नाहीसे होतं व आत्मस्थितीचा आनंद ओसंडून वाहू लागतो. यासाठी काय पाहिजे, श्रवण मनन आणि निजध्यास. मागील आशंका फिटली, इतुकेन हे कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. पूर्वीची शंका फिटली, आता हा विषय येथेच पुरा झाला. पुढे निरूपण ऐकण्यासाठी श्रोत्यांनी काय केली पाहिजे, वृत्ती सावध केली पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निरसन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.